महिला आणतात पुढे अतिक्रमण काढताना, तर महिला अधिकारी पण त्या ठिकाणी असले पाहिजे कंपल्सरी. कारण पुरुषांचे तिथं पुरुष अधिकारी काय शेतकरी काय करतात, महिलांना पुढे करतात. त्यावेळेस महिला अधिकारी पोलीस दल पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. अनेकदा तहसीलदार पत्र काढतो पोलिसांना, पण त्यावेळेस ते होते. आणि काही ठिकाणी काय होतं सर, ॲट्रॉसिटीच्या नावाखाली पण काही ब्लॅकमेलिंग होते या ठिकाणी. ते ह्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी होणार नाही याची तरतूद केली पाहिजे सर. कारण काय, मग अधिकारी तहसीलदार पण घाबरतो, नायब तहसीलदार घाबरतो, तलाठी घाबरतो, कारण ते ॲट्रॉसिटी होऊ शकते. त्यामुळे ॲट्रॉसिटी लागणार नाही ह्याच्यासाठी काय करता येईल का, हेही या ठिकाणी बघावं लागेल. कारण मला असे अनुभव आलेले सर. या ऑफिसमध्ये पोलीस प्रोटेक्शनसाठी तिथं पेंडिंग असतात. एखाद्या वेळेस पोलीस जर तिथं प्रोटेक्शन द्यायला आले तर शेतकरी अक्षरशः रस्त्याचं JCB घेऊन जेव्हा रस्ता मोकळा करायला जातात तेव्हा JCBच्या मध्ये ते शेतकरी तिथं येतात आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावर किंवा त्या महसूल अधिकाऱ्यावर केस करण्यासाठी तिथं ब्लॅकमेलिंग त्या निमित्ताने करतात. पवार साहेबांकडनं फक्त जातीचा उल्लेख झाला. मी कुठल्या जातीचा विषय घेणार नाही, ST SC OBC NT कोणता नाही, पण जो रस्ता मोकळा आपल्याला तिथं करायचा आहे तो जास्तीत जास्त लवकर प्रमाणामध्ये तिथं रस्ता मोकळा झाला पाहिजे. आणि नाही बडोले साहेबांनी तुमचं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, यांचं रेकॉर्डवर ते जातीचा उल्लेख काढून घ्या. नाही त्यांचं रेकॉर्डवर आले तेच सांगतात ते. नाही माझं बोलतो मी, माझ्या बोलल्यानंतर तुम्ही बोला. पवार साहेब. अभिमन्यू अध्यक्ष महोदय नाही चुकून नाव आलं तुमच्याकडनं, तुम्ही त्यांचा अगोदर माझी विनंती आहे, मी कुठल्याही जातीचा उल्लेख केला नाही. आता जे माननीय आमदार महोदय बोलले जातीचा मी उल्लेख केला म्हणून उल्लेख केलेला नाही. अध्यक्ष महोदय, माझे मित्र आणि या सदनाचे सदस्य सन्मान्य अभिमन्यू पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला, त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय आपल्याकडून व्हावा म्हणून मी सांगतो. त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारच्या रस्त्यामधल्या त्या वाटेवर किंवा कुठेही प्रत्येकाची नोंद 7/12ला व्हावी असा त्यांनी मुद्दा मांडला. अभिमन्यू पवारांना आता माहीत आहे की आता कुठलाही बक्षीसपत्र झाल्याशिवाय साधी वाटसुद्धा आता करता येत नाही. परंतु मी का उभा राहिलो, त्यांचा ते चुकले किंवा त्यांना काय सांगायचं ह्याच्याकरता उभा नाही राहिलो. महोदय, मी खरोखरच माननीय महसूल मंत्र्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो की त्यांनी सकाळी बळीराजा योजना आणली, त्यांचं पण लॉन्चिंग पण झालेलं आहे, त्याच्यावर लेखाशीर्ष पण निर्माण झालेला आहे. आणि आज जे आपण दुरुस्ती करतो 14मध्ये आणि 21/5मध्ये सुद्धा, ह्या दुरुस्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माननीय महसूल मंत्री महोदय, माझी एक दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे आणखी. अनेकदा रस्ता आपण लोकवाट्यातून करतो, कधी आमदार फंडातून करतो, कधी खाता फंडातून करतो, कधी DPCतून करतो. पण काही ठिकाणी खोडकर शेतकरी असतात, ते रस्त्याकडे नांगरून टाकतात. आता माझ्या मतदारसंघामध्ये मी 1300 किलोमीटर रस्ते केले आमदारने इथून, पण काय ठिकाणी असे वाईट अनुभव आलेले आहेत, रात्रीतून ट्रॅक्टरने रस्ता नांगरून टाकला. त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. काय कारवाई व्हायला पाहिजे, तर माझी मागणी असं आहे की ज्या रस्त्याचा संपूर्ण खर्च आहे तो खर्च त्या मोडणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर 7/12 टाकला पाहिजे, बोजा केला पाहिजे, तर कुठं ह्याला आळा बसेल ह्या मोडतोड करणाऱ्याला. आणि हे एक विषय. दुसरं, ज्या रस्त्याचा खर्च 7/12 बोजा टाकायचा, 7/12वरती बोजा टाकायचा. 7/12 सरकारी निधी. आणि भास्करराव जाधव साहेबांनी सांगितली सूचना अतिशय रास्ता, ती मी सांगणारच होतो, मी नोट पण घेतली होती, पण चांगली सूचना केलेली आहे. काही ठिकाणी शेतकरी महिला आणतात पुढे अतिक्रमण काढताना, तर महिला अधिकारी पण त्या ठिकाणी असले पाहिजे कंपल्सरी. कारण पुरुष अधिकारी शेतकरी काय करतात, महिलांना पुढे करतात. त्यावेळेस महिला अधिकारी पोलीस दल पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. अनेकदा तहसीलदार पत्र काढतो पोलिसांना, पण त्यावेळेस ते होते. आणि काही ठिकाणी काय होतं सर, ॲट्रॉसिटीच्या नावाखाली पण काही ब्लॅकमेलिंग होते या ठिकाणी. ते ह्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी होणार नाही याची तरतूद केली पाहिजे सर. कारण काय, मग अधिकारी तहसीलदार पण घाबरतो, नायब तहसीलदार घाबरतो, तलाठी घाबरतो, कारण ते ॲट्रॉसिटी होऊ शकते. त्यामुळे ॲट्रॉसिटी लागणार नाही ह्याच्यासाठी काय करता येईल का, हेही या ठिकाणी बघावं लागेल. कारण मला असे अनुभव आलेले सर या काम करताना. त्याचबरोबर माननीय महसूल मंत्री महोदय, आपण सगळ्या रस्ते घेतले, नकाशावरचे रस्ते ठीक आहे, पण वहिवाट्या जुना आहेत. या वहिवाटाचा सुद्धा उल्लेख बोलण्यासाठी मी इथं उभा आहे. आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेने सुटकेचा श्वास सोडला असेल,
कारण की या महाराष्ट्रामध्ये एवढे क्रांतिकारी महसूल मंत्री आतापर्यंतच्या महसूल विभागामध्ये एवढ्या अमेंडमेंट कायद्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भास्कर जाधव साहेब ग्रामीण भागामध्ये दोनच गोष्टीवर जास्तीत जास्त प्रमाणात राजकारण प्रत्येक मतदारसंघामध्ये होतं की जे ग्रामपंचायतींमध्ये अतिक्रमणधारक काही एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून आला की लगेच त्याच्या विरोधामधला पडलेला उमेदवार हायकोर्टामध्ये जायचा आणि तो निष्कासित तिथं करायचा. एखादा माणूस त्याच्या विरोधामध्ये गेला की लगेच मामलेदारकडे हिअरिंग लावून त्या रस्त्यावर त्याची हिअरिंग करून त्याच्यामध्ये त्याचा रस्त्यामध्ये कशी अडवणूक करता येईल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण करायचा. आणि म्हणून आज महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून जो इथं पोलीस प्रशासन देण्याचा निर्णय जो मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आला त्याचं मी इथं महसूल मंत्र्यांचं व राज्य शासनाचं इथं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे हिअरिंग या तहसीलदारांकडं या रस्त्यांच्यासाठी पेंडिंग आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या या हिअरिंग तिथं पेंडिंग असतात. पण माझ्या इथं व्यक्तिगत अनुभव असा आहे की वर्ष 6-6 महिने SP ऑफिसमध्ये पोलीस प्रोटेक्शनसाठी तिथं पेंडिंग असतात. एखाद्या वेळेस पोलीस जर तिथं प्रोटेक्शन द्यायला आले तर शेतकरी अक्षरशः रस्त्याचं JCB घेऊन जेव्हा रस्ता मोकळा करायला जातात तेव्हा JCBच्या मध्ये ते शेतकरी तिथं येतात आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावर किंवा त्या महसूल अधिकाऱ्यावर केस करण्यासाठी तिथं ब्लॅकमेलिंग त्या निमित्ताने करतात. पवार साहेबांकडनं फक्त जातीचा उल्लेख झाला. मी कुठल्या जातीचा विषय घेणार नाही, ST SC OBC NT कोणता नाही, पण जो रस्ता मोकळा आपल्याला तिथं करायचा आहे तो जास्तीत जास्त लवकर प्रमाणामध्ये तिथं रस्ता मोकळा झाला पाहिजे. आणि नाही बडोले साहेबांनी तुमचं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं यांचं रेकॉर्डवर ते जातीचा उल्लेख काढून घ्या. नाही त्यांचं रेकॉर्डवर आले तेच सांगतात ते. नाही माझं बोलतो मी माझ्या बोलल्यानंतर तुम्ही बोला. पवार साहेब. अभिमन्यू. अध्यक्ष महोदय नाही चुकून नाव आलं तुमच्याकडनं. तुम्ही त्यांचा मुद्दा क्लिअर करून घेऊ द्या. घ्या. अध्यक्ष महोदय, एक तर माझा नावाचा उल्लेख केला म्हणून बोलतोय, बरोबर आहे. मी कुठल्याही जातीचा उल्लेख केलेला नाही. हे रेकॉर्डवरून यांचं काढून टाका, अगोदर माझी विनंती आहे. मी कुठल्याही जातीचा उल्लेख केला नाही. आता जे माननीय आमदार महोदय बोलले जातीचा मी उल्लेख केला म्हणून उल्लेख केलेला नाही. आणि मी जे बोललो बडोले साहेब, ठीक आहे ना, ठीक. अरे थांबा ना, बोलते ना बाबा. मी जे बोललो बडोले साहेब, आपणही माझं बहुतेक चुकीचं ऐकलं असावं. जरुरी नाही की सवर्ण दलितामध्ये वाद व्हावा. माझ्याकडे अशा अनुभव आहेत भावाभावाचे, दलित समाजामध्ये भावाभावाचे भांडण होत असताना, मोजणी होत असताना अधिकारी घाबरतात अॅट्रॉसिटीला. माझं हे म्हणणं आहे. बिलकुल ज्या ठिकाणी दलितावर अन्याय होत असेल किंवा अनुसूचित जातीच्या जमातीच्या अन्याय होत असेल तर पवार साहेब अॅट्रॉसिटीचा वापर व्हायला पाहिजे. अभिमन्यू त्याच्याबद्दल पवार, म्हणणं नाही माझं. ठीक आहे. पण ज्या ठीक आहे ना. सन्माननीय भास्कर जाधव. अध्यक्ष महोदय, माझे मित्र आणि या सदनाचे सदस्य सन्मान्य अभिमन्यू पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय आपल्याकडून व्हावा म्हणून मी सांगतो. त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारच्या रस्त्यामधल्या त्या वाटेवर किंवा कुठेही प्रत्येकाची नोंद 7/12ला व्हावी असा त्यांनी मुद्दा मांडला. अभिमन्यू पवारांना आता माहीत आहे की आता कुठलाही बक्षीसपत्र झाल्याशिवाय साधी वाटसुद्धा आता करता येत नाही. परंतु मी का उभा राहिलो, त्यांचा ते चुकले किंवा त्यांना काय सांगायचं ह्याच्याकरता उभा नाही राहिलो. आज संपूर्ण राज्यामध्ये कुठल्या भागात मी म्हणत नाही, एक काळ मंत्री महोदय आपल्याला माहिती आहे विहीर खोदायची असेल तर बक्षीसपत्र करायचं नव्हतं, शाळा बांधायची असेल बक्षीसपत्र करायचं नव्हतं, या ठिकाणी हॉस्पिटल बांधायचं असेल बक्षीसपत्र करायचं नव्हतं, रस्ता करायचा असेल बक्षीसपत्र करायचं नव्हतं. काहीही करायचं असलं तरी लोकांना गरज होती, लोकांनी सांगावं आणि अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काम करावं. हळूहळू आपल्याकडे प्रथा झाली की 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याची संमती घेणं जाग्या मालकांची वगैरे. नंतर कायदा आला की 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर त्याची संमती घेतली पाहिजे आणि आता कायदा आला की त्याचं बक्षीसपत्र झालं पाहिजे. पण मंत्री महोदय, राज्यामध्ये अशा अनेक ठिकाणी पूर्वी सरकारी कामं झालेली आहेत
परंतु जमिनीचा सातबारा हा त्या जमीन मालकाच्या नावावरच आहे. उदाहरणार्थ माझ्याकडे खेड तालुक्यामध्ये वावे हॉस्पिटल आहे. 1960 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण गेले तिथं, त्यांनी उद्घाटन केलेलं हॉस्पिटल आज तागायत जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटल किंवा जिल्हा परिषदेचा सातबारा झाला नाही, जिल्हा परिषदेच्या नावावर लागलं नाही आणि जिल्हा परिषद वापरते. सगळं हॉस्पिटल जिल्हा परिषदेचं आहे आणि तिथल्या लोकांना रोज सकाळ संध्याकाळ नोटीस काढतात की तुम्ही या ठिकाणी आपल्या सगळ्या हिस्सेदारांना गोळा करा आणि आपलं नाव कमी करून घ्या. आता 70-80 वर्ष झाली, किती हिस्सेदार मेले, किती जिवंत आहेत त्याला पत्ताच नाही. 113 हिस्सेदार आहेत. आणि म्हणून एक असा आपल्याला कायदा करावा लागेल की ज्या ठिकाणी सरकारी योजनेतून आमदार खासदार काय DPC असेल कशाही सरकारी योजनेतून ज्या ठिकाणी काम झालंय त्या ठिकाणची प्रत्येक गोष्ट ही सरकारी मालकीची करण्याचा आपल्याला सरकार म्हणून एक निर्णय काढावा लागेल. त्याचा तुम्ही हे करा, तारीख म्हणजे साल ठरवा. मला वाटतं बक्षीस पत्राचा कायदा येण्याच्या पूर्वी अशा पद्धतीनं जी म्हणून सरकारी मालमत्ता आहे ते सरकारच्या नावानं व्हावी, जिल्हा परिषदेची असेल कलेक्टरची असेल त्या नावानं व्हावी. अशा प्रकारचा एकदा एक कुठंतरी तुम्हाला निर्णय करावा लागेल. तो केलात तर संपूर्ण महाराष्ट्रातले वादाचे प्रश्न 75% संपतील असं मला वाटतं. म्हणून मी उभा राहिलो अध्यक्ष महोदय.